योगेश कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। तर योगेश कदम शिंदेंच्या मुक्तागिरी या बंगल्यावर आता दाखल झालेले आहेत। घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये शिफारस पत्र दिल्याचाही त्यांच्यावर आरोप होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या ते भेटीला गेल्याचं कळतंय। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकची माहिती? गेल्या काही वेळापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। नक्कीच आपण पाहतोय की योगेश कदम हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि एक बैठक या ठिकाणी पतित पावन संघटना पुण्याची एक संघटना आहे, या संघटने संदर्भातली एक बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आता योगेश कदम सुद्धा दाखल झालेले आहेत। एकंदरीतच या बैठकीअंती नेमकी काही चर्चा होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून योगेश कदम यांच्यावर घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये ज्या स्वरूपाचे आरोप वारंवार केले जातात आणि विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेचे जे प्रतिनिधी आहेत, लोकनेते आहेत, ते आरोप करतायत, राजीनाम्याची मागणी करतायत। या पार्श्वभूमीवर ही जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची सुद्धा मानली जाते। त्या दृष्टीने देखील या बैठकीकडे पाहिलं जाते। मात्र योगेश कदम यांनी आधीच आपली भूमिका मांडलेली आहे की कुठलंही गैर काम त्यांनी केलेलं नाही आहे आणि पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय कुठल्याही व्यक्तीला शस्त्र परवाना जो आहे तो दिला जात नाही आणि त्या संदर्भातलं जे भाष्य ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आपली भूमिका मांडलेली आहे, पत्रकार परिषद घेणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज नेमकं ते काही भाष्य करणार आहे का हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी देखील जे भाष्य रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलं होतं, जी वक्तव्य केली होती, याला अनुसरून आता या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।